आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. तर मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलं की मला बेचैन व्हायला लागलं. हं? आणि म्हणून मी चंद्रकांत काकांना फोन केला. म्हणजे मला कर्मना गेलं थोडक्यात. म्हणलं आपलं गप्पा मारायला म्हणून बोलवावं म्हणून त्यांना फोन केला. तर ते म्हणले मीच येतोय तुमच्याकडे. हं? मग ते आले. हं? आल्यानंतर मग म्हणले का बोलवून, म्हणले मी पण येणार होतो म्हणले तुमच्याकडे, मला पण म्हणलं गप्पा मारायला यावा. म्हणलं बरं झालं, म्हणलं दोघांचं बी एक आलं. हं? चला चहा घेऊ म्हणलं आपण. आणि घरी चहा केला. चहा पीत पीत मग निघाला विषय. मग काय चाललंय, काय विचार आहे, काय नाही, म्हणतो आता कशामुळे फोन केला, असं तसं चालू. म्हणलं काय नाही काका, म्हणलं काय झालंय, मला कालपासून म्हणलं आपण तिकडं गेलो नाहीत का म्हणलं शेतात, आणि ती टेकडीवरला जी बघितलं का नाही ते पूजा केलेली, तेव्हापासून मला करमना गेली. म्हणलं करमना, चला फिरून येऊ म्हणले आपण कुठंतरी, केरला वगैरे जाऊ, वगैरे कुठंतरी देवाला जाऊन येऊ. म्हणलं तसंच काहीतरी करावं. म्हणलं मग चला मग काढा गाडी, जाऊत म्हणले. आणि मग आम्ही दोघंजण निघालो. मग गप्पा मारीत मारीत म्हटले काय होतं, म्हणलं मला काहीतरी करावं वाटायला हो. काहीतरी म्हणलं आपण एखादं एक अन्नदानाचं, आता मी जे होतो म्हणलं ते गावात आपल्याला तिथं काय होईल म्हणलं, अडचण होईल हो. आपल्या ते शेजारी लिंग स्थापन केलंय ना म्हटलं, आता त्याला बरेच वर्ष झाले म्हणलं, पण तिथं काय काही करताच येत नाही हो. सार्वजनिक आहे आणि त्याच्यामुळं ते लोक म्हणजे एवढा प्रतिसाद अगर मला तिथं एवढं व्यवस्थित वाटायला गेले. म्हणून काहीतरी असं अन्नदानासारखं काहीतरी कार्यक्रम चालू करावा असा विचार चाललाय म्हटलं माझा. म्हटलं बरं बरं, असंच करत करत आम्ही गप्पा मारत मारत गाडीवर त्यांची मुलगी येतं, काय नाव वेगळे येतं, धनेगावच्या अलीकडे गाव आहे, मला नाव लक्षात येईल बोलत बोलत लक्षात. त्या गावाला मी गेलो होतो. त्यांची मुलगी दिलेली होती, तर त्या मुलीचं तिथं त्यांना न्यायचं होतं मला एक मंदिर दाखवायला. तर नेलं आम्ही, म्हणजे काय ते देवाला जायचं म्हणून असं फिरायचं, काही नव्हतं, उगाच डोक्यात फिरायचं म्हणून निघालो होतो. मग तिथं मुलीकडे गेलो, चहा पाणी वगैरे झालं त्याच्यापाशी बी. त्यानंतर त्यांनी गावामध्ये नेलं. आता गावाचं नावच लक्षात येणार, गाव काही लांब नाही आमच्यापासून, 10-12 किलोमीटरवरच आहे. पण ते टाईम मला लक्षात येणं गेलं, मग ते गाव कधीतरी ते गावाचं काही सहसा येत नाही संबंध. तर तिथं गेलोत. तर तिथं एक त्यांच्या ओळखीचं कोणीतरी होते, ते ताई, त्यांच्या तिकडे त्यांनी एक मंदिर म्हणजे स्थापन केलेलं आहे. ते मंदिर होतं म्हणजे औंढी नागनाथसारखं, ते खाली जमिनीत केलेलं. आणि वरून काही दिसत नव्हतं, वरून सगळं स्लॅब होता. आणि मग एवढंसं बोळखंड होतं. तेवढ्याशा बोळखंडामधून ते खाली नेलं, म्हणजे चला तुम्हाला गंमत दाखवतो. मग तिथं गेलं तर आतमध्ये मोठं आणि लिंग वगैरे म्हणून तिथं बघितलं. मला एक ते पाहिलं लिंग की मग तर मला अजून जास्तच शिवायला लागलं. मला आत्ता बरी का आपल्याला मंदिर काहीतरी आपल्याला लिंग स्थापन करावंच लागतंय. कारण इथलं लिंग पाहिलं मग लगेच मी त्यावर त्या ताईच्या तिथं चहा पाणी वगैरे झाल्या, गप्पा वगैरे झाल्या इकडल्या तिकडल्या. आणि ते ताई कीर्तनकार होत्या, कीर्तन वगैरे सांगत होत्या. मग
त्यांच्याशी बोललो तर आपलं इकडल्या तिकडे गप्पा, मग त्यांनी परिचय करून दिला माझा. काका म्हणले महाराज आहेत म्हणले, जप वगैरे मंत्र वगैरे देतात समाधानासाठी कुठल्या काही. मग ती वास्तविक मला नेलं होतं त्यांच्याकडे. त्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून काकानी ते आता मला सांगितलंच नव्हतं. मग त्यांच्या त्या प्रॉब्लेमबद्दल चर्चा झाली. मग म्हणजे मी एक काही उपाय सांगतो वगैरे हे काकांना माहीत होतं, त्याच्यामुळे त्यांनी चर्चा केली, माझी परिचय दिला की महाराज बघतेत, सांगतेत काही उपाय वगैरे. मग तिचं आमचं थोडंसं मग ओळख झाली आणि त्यांचं मंदिर पाहिल्यापासून पुन्हा अजून झालं. मग वाटाने परत येताना अजून चर्चा निघाली. म्हणलं काका आपण काहीतरी आपण अन्नदानाचं चालू करूया म्हणलं काहीतरी. म्हणले करा की म्हणले, का चांगली गोष्ट आहे की आपण करूया म्हणले. मग त्यांनी एक सांगितलं म्हणले आपलं मग कुठंतरी महादेवाचं मंदिर बघावं लागेल. तुम्ही तर म्हणतात गावातल्या ह्याच्या इथं करायचं नाही. म्हणलं हो, तिथं जरा अडचणच आहे म्हणलं थोडी. मग त्यांच्या तिकडल्या शेतामध्ये एक काशी विश्वनाथाचं एक मंदिर खूप 10-12 वर्षाखाली स्थापन केलं. त्यांच्या शेताकडे त्यांनी नाही केलेलं, त्यांच्या भावकीतील माणसाने केलेले आहेत, घोंगडे कंपनीनंच. म्हणले तिथं करा म्हणले. मग म्हणलं हो, काय आपलं कुठलं बी शिवमंदिरच गाठायचं आहे म्हणलं. आणि मग आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करायचं ठरवलं. मी सुरुवात म्हणजे त्यांच्या तिकडं करायची. मग झाली आमची बैठक. मग मी म्हणलं मी सगळं अन्नदानाचा खर्च करतो म्हणलं, एका दिवशी ठरवू. आणि मग मी ठरवलं तारीख वगैरे, त्या दिवसाचा वेळ वार वगैरे. आणि अन्नदानाचा माल वगैरे तयार केला, म्हणजे भरला किराणा वगैरे सगळं. आणि मग असं मग त्यांनी एक प्रवचनकार म्हणजे शिवभक्त शिवोपासकच असे महाराजाचे कुणातरी त्यांच्याकडं तारीख घेतली. त्यांनी त्या दिवशी कार्यक्रम करायचं ठरवलं. मी अन्नदान करणार, त्यांनी त्या महाराजाची तारीख घेतली. आणि तारीख घेतल्यानंतर मग मी तयारीला लागलो ते त्यांच्या महाराजाच्या. आणि काय झालं, पाऊस आला रात्री. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी कार्यक्रम नंतर रात्री पाऊस आला आणि तिकडे शेतामध्ये रस्ताच नाही तिकडे जायला, म्हणजे असं पाऊल रस्ता, पण गाडी वगैरे जात नव्हती पुन्हा. मग त्यांनी बैलगाडीनं महाराजाला न्यायचं असं ठरवलं. महाराज काय आले नव्हते, पण त्यांचे जे कार्यकर्ते होते, घोंगडी कंपनी, त्यांचे काही भावकीतले लोक, त्यांचे तिथं मंदिर होतं ना, त्यांचं काहीतरी भिसकलं. म्हणजे महाराज आणण्यावरून काहीतरी झालं ते मला माहीत नाही. मी माझं किराणा वगैरे सगळं घेऊन, मी आमचा पार्टनर अगोदर काय पोच केला होता किराणा दुसऱ्या पोरायपोचचं, आणि आम्ही दोघं बाकीचं चाललं सामान घेऊन आम्ही पार्टनर लिंबा आप्पा म्हणून, ते बऱ्याच वर्षापासून माझा दोस्ताना आमचा होता. तर म्हणलं आप्पा चल म्हणलं तिकडं आपण तिकडं वाण्याच्या तिकडं म्हणलं मंदिरवाराचा आपला अन्नदानाचा कार्यक्रम आहे म्हणलं, आपण करणार आहेत अन्नदान, चल तिकडं आपण जाऊ म्हणलं. तर आम्ही मग ते चिखल तुडवत मधूनच रस्ता काढीत गेला तर तिथं काहीच नाही. आम्ही मटेरियल आणून ठेवलेलं, तसं त्याला काही केलेलं नाही, काय नाही, तसंच पडलेलं मंदिरापाशी. कोणी काही केलं नाही, माणसं बी नाही, तर काहीच नाही. मग आम्ही बघतो तर म्हणलं इथं तर काहीच दिसेना गेले. म्हणले मग मला कळलं की त्या काकाचं तिथल्या पोरायचं काहीतरी झालं, महाराज आणण्या वाचून काहीतरी. आता इथं आपण तर सामान म्हणलं जाऊ द्या, तुमचं काही असं म्हणलं, मी इथं एवढं सामान आणून टाकलंय म्हणलं, आता ह्याचं काहीतरी करूया ना म्हणलं. आणि नैवेद्य दाखवू देवाला, तुमचा कार्यक्रम रद्द झाला तर राहू द्या म्हणलं, पण नैवेद्य दाखवून जीव घालूया म्हणलं माणसं का आपलं हे केलं ते. आणि मग तिथून पुढे आम्ही स्वयंपाक वगैरे चालू केला. आणि मग ते स्वयंपाक केला, ते नैवेद्य देवाला दाखवलं. आणि काय जमलं होतं 10-20 लोक काही तेवढ्यानं जीव घातलं थोडक्यात. आणि पण तिथं बोलता मग हे विषय निघाला. मला राग आला. कोणता राग, मी जरा थोडंसं रागीटच स्वभावचा. मला राग काय आला, अरे म्हणलं देवाचं एवढं करायला तुम्हाला मी सामान पुरवणारा मी म्हणलं, तुम्हाला खर्च 1 रुपया म्हणलं. तिथल्या कंपनीला बोललो, घोंगडी कंपनीला, तुम्हाला काही त्रास आहे का, तुम्हाला फक्त करायचं तेवढाच त्रास ना. सामान देणारा मी काय ठरलं होतं म्हणलं, प्रत्येक आता महिन्याला समजा ह्या दिवशी अमुक आपल्या शिवरात्री दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा म्हणून आपण ठरवलं म्हणलं की अशा पद्धतीने मी अन्नदान मी करायचं, माझ्यातर्फे मी करणार म्हणलं. तिथं
एक शिवाच्या जी शिवोपासना करते त्या लोकांना जीव घालायचं मी ठरवलेलं आहे म्हणलं एक मनाचं. आणि मी सामान देणार, तुम्हाला तर रुपया खर्च करायची गरज नाही, तुम्हाला फक्त करायचंय. आता मी तितक्या लांबून येऊन कसं करणार, आता 1-1.5 किलोमीटरवर तुमच्याकडे यायचं तर तुम्ही तेवढं करून तरी बघायची तयारी ठेवायची. तुम्ही असे कसे रे म्हणलं, तुम्ही वाण्याची माणसं, शिवाची माणसं, आणि तुम्ही मंडळी असं केल्यास कसं व्हायचं. नाही 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 ती तसंच आहे तर ती काका असेच आहेत वगैरे वगैरे तर चालू सांगायला. म्हणलं काका तसे कसं काय म्हणायचं नाही. म्हणलं एक दिवस असा येणार म्हणलं की मी तिथं मीच एक मंदिर स्थापन करणार म्हणलं. हे सहज बोलून गेलतो. मंदिर स्थापण्याचा प्लॅन नव्हता, काही नव्हता माझा. फक्त माझ्या आतल्या मनानं बोललं ते. काय बोललं की मी एक असं शिव मंदिर स्थापन करील, अगर शिवाची उपासनेचं एक स्थळ स्थापन करील की तिथं माझ्याकडे सर्वच गोष्टी असतील, सर्व होईल माझ्यापाशी. आणि ही माझ्या मनी नाही, ध्यानी नाही, कुठलं नाही, काय नाही, काही विचार नाही, फक्त बोलून गेलो. माझ्या आतल्या मनानं बोललेलं वाक्य ते. आणि फन 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 काय राग म्हणलं तुम्ही काय राहू म्हणलं, एवढं असून तुम्ही करायची स्वतः तयार नाही असं तसं. म्हणलं बघा म्हणलं मी करून दाखवतो का नाही म्हणलं. आणि मी तसा ठरवलं नाही, काय नाही, फक्त बोललो. मी फक्त बोललो. आणि तिकडून आल्यानंतर लिंबा पण मी एकट्या 2 जण आलोच गावाकडे आल्यानंतर पुन्हा काकाला संध्याकाळी त्याला फोन लावला. काका बी हजर नव्हते तिथल्या कार्यक्रमाला, काही नव्हते. आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात अजून दुसरंच शिजायला चालू केलं. म्हणलं आता बरीक लिंग स्थापन करायचं. म्हणजे लिंग मला का असं होईल याचं उत्तर मला सापडलं. म्हणजे जसं मी ते टेकडीवर ती पूजा केलेलं पाहिलं तेव्हापासून माझं मन विचलित का होत होतं त्याचं उत्तर मला सापडलं. की तिथल्या जागेची इच्छा की इथं काहीतरी होणार आहे आणि व्हायलाच पाहिजे हे आतलं मन बोलत होतं. आणि नकळतपणे तिथं बोलून गेलो की इकडे असं मी करीन, माझ्या शेतात असं करीन. तर तसं मनात काही ठरवलेलं नव्हतं मी, पण बोललो. आणि तिकडून आल्यानंतर मला अजून पुन्हा वेगळंच वाटलं की आता बरीक आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं. मंदिर नाही, काय नाही, काय नाही, तर डोक्यात शिवलिंग स्थापन करायचं. आणि आल्यानंतर त्या पुन्हा घरी आलो. त्या दिवशी पाऊस काळ. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शेतात गेलो, इकडे तिकडे फिरलो. म्हणलं कुठं करावं जागा, काय लिंग कुठं स्थापन करावं असं तसं विचार चालला. आणि काकाला फोन लावला. म्हणलं तोवर मला बहुतेक दुपारचे 1-2 वाजले असतील. मी तिथं शेतातून फोन लावला. म्हणलं काका कुठे आहेत तुम्ही. ते म्हणले मी अंबाजोगाईला आहे. म्हणलं का. म्हणलं आपल्याला लिंग आणायचं होतं, शिवलिंग आणायचं होतं. म्हणले मग आता आणायचं तर आणूत ना म्हणले. मग नाही म्हणलं मी येऊ का म्हणलं तिथं, आपण तिथं बघूया म्हणलं, तिथं आहेत ना म्हणलं, तिथं तयार करतात ना म्हणलं. हो या नुसतं आपण बघूया म्हणले. आणि मग मी तिकडूनच शेतातूनच गाडी काढली आणि गाडीवर डिग करीत त्यांनी तिथं गेलो अंबाजोगाईला तिथं. आणि ती गेल्यानंतर तिथं पाण्याच्या टाकीवर तिथं मूर्त्या घडवणारे एक दुकान आहे तिथं. तर तिथं गेलं तर तिकडून आले होते. आल्यानंतर आमचा विचार म्हणलं का म्हणले कसं काय तुम्हाला वाटलं. म्हणलं मला लिंग स्थापन करायची लय घाई झाली. म्हणलं कसं तात्पुरतं छोटं मोठं लिंग स्थापन करायचं म्हणलं, त्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणले मग करू ना म्हणले. म्हणलं कुठं करायचं. म्हणलं शेतात करायचं आपल्या तिथं. आपण टेकडी त्या दिवशी बसलो, त्या दिवशी आपण जसं जागा बघितली ना तेव्हापासून मला थोडंसं बेचैन व्हायलंय ना. म्हणून मला वाटतं की आपण लिंग स्थापन करावं. म्हणजे मला पूजा अर्चा जप ध्यानधारणा या करायला मला जरा सुरळीत होईल आणि मन माझं रमल म्हणलं. म्हणून मला स्थापना करायची म्हणलं. म्हणलं ठीक आहे. मग आम्ही तिथं चहा वगैरे घेतला तिथं हॉटेलवर. मग चला म्हणले लिंग बघूया म्हणली. आणि म्हणजे लिंग गेलो तिथं. ते मूर्त्या वगैरे घडवतात तिथं पाण्याच्या टाकीवर, अजून बी आहे दुकान ते. त्यांच्याकडे गेलो. मग लिंग तिथं पाहिलं. म्हणजे केवढं पाहिजे तुम्हाला. म्हटलं काय नाही आपलं एवढं जरी असलं
तरी आपल्याला काय घरगुती पूजा, मंदिराची काही डोक्यात प्लॅन नाही तर काय नव्हता. मला फक्त वैयक्तिक पूजा करण्यासाठी ती स्वतंत्र, जेणेकरून मला तिथं मंत्र साधना, ध्यान ह्या गोष्टी करता याव्यात पहाटे. म्हणून शेतात निवांत, कुणाचा काही एक नाही, दोन नाही, तीन नाही, असं म्हणून मला तिथं स्थापना करायची, म्हणून मला लिंग पाहिजे होतं. मग तिथं एक पाहिलं आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये एवढंच पाहिलं, पहिल्यात पसंत केलं लगेच. काय लिंग त्याला पसंत करायला काय, लिंग बाई लिंग. मग लिंग स्थापन करायची ही मनातल्या इच्छेसाठी तिथलं लिंग जसं आहे तसं उचललं. मग किती रुपये द्यायचे त्यावेळेस, काहीतरी त्यांनी 1100 रुपये काहीतरी सांगितले. आता ते 1100 रुपये द्यायला कुठं माझ्याकडे पैसे तेवढे, मी नुसतं कर्माना गेलं म्हणून गेलतो. मग ते 1100 नाही म्हणलं, माझ्याकडे फक्त 1000 रुपये म्हणलं. 1000 रुपयात पेट्रोलला 100-200 रुपये लागतात म्हणलं त्या माणसाला म्हणलं. मग ती माणसानं म्हणलं राहू दे, तुम्हाला 100-200 द्या म्हणले, काय आहे ती. त्याला तेवढे दिले, बाकीचे पेट्रोलला काढून घेतले पैसे आणि बाकीचे देऊन टाकले त्याला. आणि ते उचललं लिंग, काका पाठीमाग गाडीवर घेऊन बसले आणि आम्ही डायरेक्ट निघालो. मग काकाला बी लय आनंद झाला. लिंग म्हणजे नवीन लिंग स्थापन करायचं म्हणजे त्यांना, म्हणजे ते आवडीचा माणूस, तसं काही नाही. शिवलिंग एक स्थापन करायचं म्हणजे त्यांना एक थोडंसं मनाला समाधान वाटतं. एक चांगलं कार्य त्यांना त्या बाबतीत खूप चांगलं आहे त्यांचं मन. आणि त्यांनी मग स्थापन करायचं म्हणजे त्यांनी मागे घेऊन बसले मस्त. त्यांना वाटलं आता काय म्हणजे लिंग जवळ घेऊन बसणं म्हणजे त्यांना फार वाईट वाटायला लागली. मग आणलं आम्ही. आणल्यानंतर घरी आलं की मग त्याला ते धान्यामध्ये ठेवणं. मग आता ती लिंग फक्त स्थापनच करायचे डोक्यात होतं ना आमच्या. काय करायचं फक्त की फक्त पूजा अर्चेसाठी. आता मंदिराचा प्लॅन वगैरे काही तसला काहीच नव्हतं, तसं काही नव्हतं. फक्त स्थापन, मला ते कर्माना गेलं तर म्हणून लिंग स्थापन करून पूजा वगैरे करता यावी, दररोज मंत्र जप करावा. आता घरी जी करायचा ते तिथं करता यावा, एकांतमध्ये करता यावा. एक मंत्र साधण्याला आपल्याला नवीन उपक्रम चालू करायचा आता, कारण आपल्याला बरंचसं आता शिवभक्तीमध्येच आयुष्य घालवायचे हे डोक्यात असल्यामुळे त्या पद्धतीनं चालू केला होता मार्ग. घरी आल्यानंतर मग त्या काकाला कुठं दम निघत आहे. काकानं सगळ्या गावात केलं. म्हणजे महाराजगिरी महाराज म्हणजे शेतामध्ये लिंग स्थापन करणार आहे. लिंग स्थापन कोणाला बी त्यांना ती सवयच होती. प्रसार करायचं म्हणलं की काका. आणि सगळे घरी ठेवलं की त्याने चालू केलं. कुणा ह्याला सांगू, त्याला सांगू, ह्याला दाखवा, त्याला दाखवा ना, ह्याला दाखवाय नाही, त्याला सांगणार काय. मग त्यांच्या डोक्यात एकच की त्यांना फार मोठेपणा वाटायला ती लिंग स्थापन करायचं म्हणजे. आणि मग ते त्या दिवशीचं रात्र गेली, दुसऱ्या दिवशी आली, म्हणले आपल्याला लिंग स्थापन करायचं, आपल्याला कार्यक्रम करायचा म्हणले. मुहूर्त वगैरे, मुहूर्त गाठायचं, मग कोणतं गाठायचं नेटकंच. असं करता करता आमच्या दसऱ्याचा जवळ आला होता, नवरात्र चालू होती. दसऱ्याचं एक शुभ मुहूर्त, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गाठायचं ठरवलं आणि दसऱ्या दिवशी स्थापना करायची. आणि सगळ्या गावाला पुन्हा सांगितलं. परंतु आता ही दोघं बी येडेत, त्यांना बी काही गावात किंमत नव्हती आणि मला बी काही किंमत एवढी काही नव्हती. म्हणजे ही कुठं लिंग स्थापना कुठंही असं लोकांना कसं स्टँडर्डपणा लागतो. आता आम्ही महाराज पण निसते कसं जप तेप करण्यात लिहिणारे पैकी. आता ही लिंग स्थापन म्हणजे त्यांना लोकांना काही त्याची काही विशेष काही वाटलं नाही. हसायले लोक आम्हाला. आणि ते बी येडं, मी बी त्याच्याहून येडं. मग येड्या लोकांचा कारभारात कोण लक्ष घालायले. म्हणजे लोकांच्या दृष्टीने येडेच होत होतो आम्ही. काही करतात म्हणली, काय नाही काय नाही, मंदिर नाही, काय नाही काय नाही, आणि निघाले लिंग स्थापन करायला. अगोदर मंदिर असते का लिंग अगोदर असते, काही बी चर्चेला काय असते.
आणि खरंच ते लोकांच्या बी त्यांच्या की मंदिर नाही आमच्याकडे, काही नाही, लिंगच कसं काय स्थापन करायला. पण आमच्या डोक्यात काय होतं, आम्हाला त्या मंदिराहून काही गरज नव्हती, मंदिर करायचं नाही, पण अगोदर देव नंतर मंदिर. म्हणजे आम्ही तत्वाचे कसे, अगोदर मनुष्य नंतर घर, तसं अगोदर देव नंतर मंदिर. ते बघता येत मंदिरात कुठं पैसे, आम्हाला लिंगाला घ्यायला पैसे नव्हते एवढे त्या दिवशी, आणि मंदिराचं कुठं काय, डोक्यात काहीच नाही, मंदिर बांधण्याचा काही नाही प्लॅन, काही नाही. आणि मग दसऱ्या दिवशी असं बघता बघता आम्ही अन्नदानाची तयारी केली, पूजा वगैरे त्याचं विधीचं सगळ्या गोष्टी केलं, पण माणूसच यायला तयार नाही आमच्या. मग आम्ही एक टमटम, गावातलं एक टमटम लावलं. मग टमटममध्ये ते लिंग ठेवलं आणि पुढे काकाने झेंडा घेतला, भगवा झेंडा आपला एक पुढे, आणि मी मागून लिंग धरून असं चाललेलो. आम्ही 2च माणसं, म्हणजे कारण घरी येऊन शेतात न्यायला 1-1.5 किलोमीटर आहे ना, म्हणजे आपल्या शेतात न्यायला, घरी घरी ठेवलं होतं लिंग. मग नेण्यासाठी पुढे मग हलगी वाजवायला लावली, पण माणूसच नाही कोणी. लोक हसायला येड्यावनी आम्हाला येडे चालले म्हणले, कारण अहो कोणी माणूस तरी पाहिजे ना. आता एवढे लिंग, ह्यांनी लिंग स्थापन करायला निघालेत हे, मग यांच्याकडे कोणी माणूस, 2 माणसं, फक्त एक गाडी ड्रायव्हर एक होता, म्हणजे त्या रिक्षा चालवणारा, म्हणजे टमटम चालवणारा गावातला, आणि ते ड्रायव्हर, आणि मी मागं आणि काका पुढे, म्हणजे 3 माणसं आम्ही. मग आम्ही तिथं नेलं, आपलं डुगू 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 करीत ते आपलं टमटममध्ये, तिथं टमटममध्ये नेलं, आणि मग तिथून उतरून वगैरे घेण्याचं काय कोणी नाही, आम्ही दोघंच आणि ती 3 माणसं. मग पुन्हा ते हळूहळू, मग ते स्वामी आलं पूजा करणारी. मग असं करता आम्ही अन्नदानाची सोय केली होती. मग अन्नदानाचं हे सगळं मटेरियल वगैरे उतरलं, आणले, हे केलं की मग हळूहळू लोक पूजा ही करूच तर सगळे मग हळूहळू हळूहळू गोळा व्हायले. तोवरचं कार्यक्रमाचे नियोजन लावूच तर मग कशाचं काय, तिथं काय शिमेट का काय काय नाही. आम्ही एक झाड आहे, आत्ता सध्या लिंबाचं झाड मोठं झालंय ते, पण त्यापूर्वी उगाच छोटंसं झाड होतं, त्या झाडाखाली लिंग ठेवलं, तिथं मग ती पूजा वगैरे, ते लिंग प्राणप्रतिष्ठा केली आम्ही, मग ती स्वामी पूजा वगैरे सगळं करून मग तोपर्यंत तिकडं अन्नदानाची तयारी केली. आता तिथं काहीच सोय नव्हती, पण आता हे स्थापन केल्यानंतर जीव तर घालावं लागते लोकांना. बघता बघता नाही म्हणलं तर 200-400 लोक आली पुन्हा, अगोदर कुणी नव्हतं. म्हणजे आम्ही अन्नदान त्या दिवशी 200-400 लोकांचं झालं, आणि दसऱ्या दिवशी ही शेतातील शिवलिंगाची स्थापना झाली, आणि तिथून पुढे मग अजून एक वेगळ्याच कार्यक्रमाला सुरुवात झाली. आम्ही दसऱ्या दिवशी शिवलिंग स्थापन केलं, आणि मग माझं मन आता थोडंसं आनंदी झालं, कारण जे दडपण होतं ह्याच्यावरलं, मनावरलं काहीतरी करायचं, मग ती कुठंतरी शांतता लाभायली, आणि माझी रुटीन चालू झाली. मग त्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशीपासून सकाळी पहाटे, म्हणजे सगळं लोक 5 वाजता जायचं, तिथं लिंगाला स्नान घालायचं, काय मंत्र वगैरे बसायचं, आरती वगैरे करायची, जप वगैरे करायच्या, आणि एक 6:30-7 गावाकडे यायचं, आणि आपलं आपलं व्यवसायाचं बघायचं. ही आता रुटीन चालू झाली माझी व्यवस्थित, आणि आता मला बरं वाटायला लागलं, म्हणजे काहीतरी एक झालंय मनासारखं, म्हणजे एक मला ओढ लागली. शिवलिंग स्थापन झालंय, तिकडं दररोज उठणे लवकर, पूजा करायला तिकडं शेतात जाणे, आणि तिथं पूजा करणे, जप काय करायचं तेवढं करणे, परत गावाकडे येणे, ही आपलं म्हणजे चांगलं झालं चालू. मग हळूहळू माझं दररोज शेतात न जाणारा माणूस, त्या शिवलिंगाच्या स्थापनेमुळं मी दररोज जाऊ लागलो, सकाळ संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ, संध्याकाळी आरती लावायला, संध्याकाळी पूजा करायला. हे असं चालू झालं माझं हळूहळू, आणि हळूहळू चालू झालं. कुठं तिथं काही निवारा नाही, काय नाही, काय नाही, एक झाड छोटंसं, त्या झाडाखाली आपलं पण लिंग स्थापन करून
झाल्या. हं? आणि मग तिथं काय होतं, हिरीचं एक खरपण पडलेलं होतं भरपूर लय तिथं. खरपण समजा, गवतन बरीच घाण ही पडलेली होती आजूबाजूला. लिंग स्थापन केलं. मग आता तिथं मला पहाटे जाताना अंधाराचं म्हणून साफसफाई करण्यासाठी एका दिवशी JCP लावली. ती सफाई करून घ्यावं म्हटलं. आणि सफाई करण्यासाठी लावले तर काय झालं, लिंगापाशी साफ करताना तिथं एक साप निघाला. साप निघला. मग मी इकडं असं बाजूला होतो, ती लगेच JCP वाल्यानं सांगितलं, ओ महाराज म्हणले इथं साप निघाला. म्हणजे काय करू, मारू का? म्हणलं येडेस का काय म्हणलं. अरे देवाचा साप असेल ते नका मारू. मग काय करू, मग राहू दे म्हणलं, बाजूलाच कर म्हणलं बाजूने. आणि मग एक संकेत मी जी केलंय, मला जे वाटत होतं की इथं काहीतरी चमत्कार आहे, तो एक चमत्कार, मी देव आहे इथे, हे त्यानं दाखवलं. जे ज्या अर्थी तिथे सफाई करताना साप निघाला त्यावेळेसच मला समाधान वाटलं की ते महादेव नावाचे आहे, मी आहे हे दाखवून दिलं. मी जे केलं आहे ती योग्य केलं आहे. मला जे वाटत होतं त्याच्या मागचा संकेतच होता. आणि मला ते आठवलं की ज्या वेळेस मला माझे चुलते, जे जाणते होते चुलते, त्यांनी मला पूर्वी संकेत दिला होता स्वप्नामध्ये येऊन की तू पारायण कर, रामायणाचं पारायण कर. आणि जी जागा दाखवली होती तीच जागा तिथली होती. मी जिथं शिवलिंग स्थापन केलंय तीच जागा दाखवली होती. म्हणजे बघा, पूर्वी स्वप्नात काही वर्षापूर्वी त्यांनी येऊन सांगितलेलं, मला ती जागा दाखवलेली. म्हणजे स्वप्न सुद्धा भविष्य सांगत असतात. स्वप्नातील जी संकेत असतात ना ती सत्य असतात, फक्त ती समजता आली पाहिजे. हे काही चमत्कारिक गोष्टी असतात जे चुलतेनं दाखवली जागा. आणि खऱ्याच अर्थाने तिथून माझ्या सेवेला, तिथून शिव उपासनेला जबरदस्त सुरुवात झाली. जबरदस्त म्हणजे आता मी प्रापंचिक जीवनामधून थोडंसं अलिप्त होऊन, अगोदर 50% 25% होत म्हणत होतो का नाही, त्याच्यापेक्षा आता मी जास्त टक्केवारी वाढली माझी आता. कारण जास्तीत जास्त या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रापंचिकामधून थोडंसं बाजूला सरकत चाललो. आणि तिथूनच माझ्या ह्या कार्याला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. अगोदर मी करत होतो, करत नव्हतो असं नाही, पण विशेष कार्य म्हणजे तेव्हा स्थापन झाल्यापासून जोर धरला. आणि बऱ्यापैकी माझे काही गोष्टी होतो, मी लोकांना काही उपाय सांगतो. अगोदर बी चमत्कार घडत होते, पण आता अजून त्याच्यामध्ये भर पडली. मला तिथल्या सापानं दर्शन दिलं. मला तेव्हापासून आनंद झाला की ते ज्या अर्थी शिवलिंगाचं काम तिथं करताना, साफसफाई करताना साप निघतो आणि साप नाही मारला, ते तिथंच तिथं. आणि आता सध्या जे शिवलिंग आहे जिथं आता मध्ये जे वरलं जुनं आपण आहे, आता आपण बांधकाम झालं जे आहे तिथलं, तिथं एक त्रिशूळ लावलेलं आहे बघा नंदीपाशी. आणि त्या ठिकाणी साप पुरल्या गेला तिथं. म्हणजे मारल्या नाही, तिथं म्हणजे तिच्यावरून खरपण पडल्या गेलं तिथं. आणि तिथं एक खूण आहे, ती अजून मी ते माझ्या आठवणीतली खूण आहे म्हणून त्रिशूळ आहे तिथं आपल्या मंदिरात लावलेलं. म्हणजे जुन्या मंदिरातलं, नवीन मंदिरातलं नाही, जुन्या मंदिरात आहे ती. आणि हेच माझ्या कार्याला चांगला प्रतिसाद, म्हणजे ओके असं सांगितलं, चांगला संकेत मिळाला आणि मला खूप आनंद झाला. आणि ही पुढे माझ्या कार्यामध्ये भर पडतच राहिली आणि माझी तिथून पुढे एक शिवभक्तीतील प्रगती होतच राहिली. माझं मंत्रजप ह्या सर्व गोष्टी या वाढत राहिल्या. आणि कशा कशा वाढल्या, काय काय वाढलं, काय काय बदल पुढे काय काय झालं, आतापर्यंत काय काय होतं, या गोष्टी तुम्हाला ऐकायच्यात तर त्याकरता तुम्हाला ऐकावं लागेल माझं
आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन. तर मंडळी, आजच्या भागापुरतं एवढंच. परत आपण बोलणारच आहोत याच विषयावर, पण पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.